नमस्कार, मी अजिंक्य दंडवते. मेट्रो न्यूजमध्ये आपलं स्वागत. अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या metronews.co.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. पुणे नाशिक महामार्गालगतच्या पुणे जिल्ह्यातील चाकण हद्दीतील अतिक्रमण काढण्यावरून मंगळवारी जोरदार वाद झाला. निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना यावेळी धक्काबुक्की करीत मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी मोठ्या संख्येने आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत काहींची रवानगी पोलीस ठाण्यात केल्यानं मोजणी आणि अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. या प्रकरणी चाकण पोलिसांमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जालिंदर विठ्ठल शेवकरी आणि संदीप सुदाम शेवकरी यांच्या चाकणमधील जमीन गट नंबर 2553-1 या जमिनीचा वाद आहे. संबंधित जागेत संदीप शेवकरी यांचं अतिक्रमण असल्याचा आरोप जालिंदर शेवकरी यांनी केला होता. त्याबाबत खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सदरच्या जागेवर असलेलं जादा अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खेड भूमी अभिलेख, खेड तहसील आणि चाकण नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष जागेवर येऊन मोजणी करून अतिक्रमण काढत असताना मोठा वाद निर्माण झाला. आयुष प्रसाद साहेबांनी, प्रांताधिकारी साहेबांनी काल लोकशाही दिनात स्पष्ट उल्लेख केला आहे. 1 इंचाचा कुठं फरक पडला नाही पाहिजे, कारवाई ताबडतोब करा. काल लोकशाही दिनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना सुनावलेले. BND केस 138 प्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे नव्हती. त्याच्यामध्ये मी तक्रार केलेली आहे की याच्यात आर्थिक लागे संबंध झालेले आहेत किंवा दाट शक्यता आहे, नाकारता येत नाही. त्यामुळे या 14 नोटिसा निघालेल्या आहेत. 14व्या नोटिसला ही कारवाई चालू झालेली आहे. आणि हा 1 नंबर. तर याच्यामध्ये संयुक्त मोजणी होणे गरजेचे व आवश्यक आहे असं कोर्टाला म्हटलं होतं. तर कोर्टाने त्याचं म्हणणं नाकारले का, तर हे कायद्यात बसत नाही. ज्या वेळेला BND केस चालू होती त्याच वेळेला मोजणीदाराची यांनी क्रॉस घ्यायला पाहिजे होती आणि निघताना मोजणी मागवायला पाहिजे होती. जमीन जी खरेदी केलेली आहे 200 स्क्वेअर फूट, त्याच्यामध्ये पण बनावट आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलं होतं, ज्या देणारा आहे त्यांनी म्हटलंय की अतिक्रमण निघाल्यास किंवा रस्ता रुंदीकरण निघाल्यास देणारा जबाबदार राहणार नाही. माझ्यावर अतिक्रमणाची केस जी झाली ती खोटी झालेली आहे. ती माझ्या विरुद्ध जालिंदर विठ्ठल शेवकरी याची चुकीची मोजणी आहे. ती 2014ची ते फाळणे 12नुसार झालेली आहे. ओरिजिनल प्रकरण नाही मोजणीचं, त्याच्यावर आदेश झालेला आहे. प्रांत साहेबांनी माझे पेपर पाहिले नाही, तहसील साहेबांनी माझे पेपर पाहिले नाही आणि अतिक्रमणाची कारवाई केली. मला मोजणीची ऑर्डर दिली असून माझी केस तिकडे कलेक्टर साहेबांकडे वर्ग केली असून माझी ते कलेक्टर साहेबांचा कुठला आदेश नसताना यांनी अतिक्रमण कारवाई केलेली आहे. ही चुकीचं झालेलं आहे. माझ्या खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि माझ्या मोजणीप्रमाणे मी बरोबर आहे. मला मोजणीचा आदेश असताना सुद्धा माझी मोजणीला जालिंदर विठ्ठल शेवकरी यांनी हरकत घेतली, माझी मोजणी होऊन नाही दिली आणि नुकसान माझी कमीत कमी 25-30 लाखाची होती आहे. त्याच्यामुळे मी याला कारवाईला विरोध करत होतो. साहेबांनी माझ्या पेपरचा विचारच केला नाही. महसुलातील बड्या अधिकाऱ्यांनी वादातीत ठिकाणी घेण्याचं धारिष्ट दाखवलं नाही, परंतु हा वाद आता निवळलाय.